तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. आणि चला तर आजचा ब्लॉग चालू करूया. मी आज लवकर आलो आहे कारण लवकर झालं माझं सगळं. आज मी आलो आहे मैदानात. आपली IPL चालू आहे. म्हटलं IPLबद्दल काहीतरी विचारूया लोकांना, म्हणून मी लोकांना 3 ऑप्शन देणार आहे: धोनी, रोहित की विराट. तिघांमधलं एक चूज करायचं आहे. चला जाऊया मैदानात. मित्रांनो, मैदानात तर कोण नव्हतं. सगळे छोटे छोटे मुलं होती, स्कूलमधले, ज्युनियर केजी, सिनियर केजीचे. म्हणून मी चाललो आहे, दुपारी येतो विचारायला. आता जातो ऑफिसला, भेटूया संध्याकाळी किंवा दुपारी. चेन्नईला हे काय पोलीस एक्सपोज आहे. मित्रांनो, आपला झालेला आहे लंच टाइम आणि आलो होतो जरा राऊंड मारायला. तेवढ्यात मला आठवलं की मी काल समय रैनाचा व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये समय रैनाने बोललं होतं की जे काय असेल ते तुमच्या आई किंवा पप्पांना बोलून टाका. मेन म्हणजे गोष्ट म्हणजे पप्पांची. Besides me, anything did you want to tell your fathers or something about your life or stress or depression? Talk with your father. What about that guy who already lost her father before she talk with her or talk with him or something? म्हणजे त्याला काहीतरी करायचं होतं, ते करून दाखवल्याच्या आधीच त्याचे वडील म्हणजे तो स्वतः गमावून बसलेला आहे. त्यांनी काय करायचं हे मी काल बोलायला विसरलो. बाकी चला, अजून काय असेल तर मी बोलेन. आता मला जे वाटलं ते मी बोललो. ऍक्च्युली माझे पण पप्पा नाही आहेत. असे खूप लोक असतील ज्यांना नाही आहेत वडील, पण माझी जी आई आहे ती माझ्या वडिलांपेक्षा खूप हिंमतवाली आहे. आणि जे माझ्या वडिलांनी पण नाही केलं असतं, मी स्वतः बोलतो की जे माझ्या वडिलांनी पण नाही केलं असतं ते माझ्या आईने करून दाखवलेलं भावाचं. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला पोचण्यासाठी वडीलच लागतील, असं नाही हो. आई पण तुमच्या पप्पा एवढं करू शकते जे तुमचा पप्पाही नाही करू शकत, तेही आई करू शकते. एवढं पण मी बोलतोय. पण ठीक आहे, चला त्याच्यासाठी एवढंच. भेटूया संध्याकाळी. निघता. मित्रांनो, मी सुटले ऑफिस आणि डायरेक्ट आज चाललेलं दादरला. आपला मामा भेटणार आहे. मामाच्या लग्नाची शॉपिंग करायची, जरा त्याचे कपडे बघायचे, माझे पण कपडे बघायचे. सध्या तर जाऊया आपण कॉटन ग्रीन, सॉरी आपल्या करी रोडला, सॉरी चिंचपोकळीला. भावांनो, चिंचपोकळीला जायचं आपल्याला. चला जाऊया. मित्रांनो, स्टेशनला गेलो आणि बघतोय तर ट्रेन 15 मिनटं लेट. भावांनो, सेंट्रल लाईनचा हाच प्रॉब्लेम आहे. शेवटी ट्रेन आली आणि व्हिडिओ काय काढायला भेटली नाही. मी गेलो आणि दादरला उतरलो, गेलो कैलास लस्सीजवळ. सारखं असतं. गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो पहिल्या शॉपमध्ये. पहिलं शॉप व्हिजिट केलं ते आम्ही म्हणजे प्रिन्स म्हणून शॉप होतं. मस्त मित्रांनो, सगळं जे लग्नाचे ॲक्सेसरीज होते मस्तच होते. तुम्ही बघा आणि व्हिजिट करा. बाकी आतमध्ये व्हिडिओ वगैरे करायला देत नव्हत्या, पण भावांनो, तुमच्या भावाने अशी ट्रिक लावली की मी व्हिडिओ कॉल लावला मामीला आणि त्याच्यावरतीच स्क्रीन रेकॉर्डिंग चालू ठेवलं. हे बघा भावांनो, आणि बाई कसं आहे डोकं. बाकी मग नंतरला मग व्हिडिओ चालू झाल्या, सगळ्या उभ्याच काढाव्या लागल्या कारण ऑप्शन नव्हतं, व्हिडिओ कॉल चालू आहे म्हणून. मग व्हिडिओ काढली याच्यामधून आणि मग हाच फिक्स केला मित्रांनो, जोधपुरी. आणि आम्ही निघालो परत घरी.
बस चल बस बस मी उतरेन आराम से आराम से फाईन मारण्यामध्ये चला जाऊया भावाच्या घरी व्हिडिओ काय काढायला भेटली नाही थोडीशी काढली दाखवून चला मित्रांनो गाडीवरून ट्रिपल सीट आम्ही मध्ये मध्ये उतरून मध्ये चालत मध्येच उतरून ट्रॅफिक मध्ये आम्ही आलो घरी आणि खाल्ला एक एक मस्त वडापाव आणि आलो घरी चला मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे घरी वडापाव वगैरे खाऊन आणि बाकी आजचा ब्लॉग कसा वाटला तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा मला चला बाकी आजच्यासाठी एवढंच बाय बाय गुड नाईट आणि जय शिवराय बाय बाय